श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण सध्या ज्या काळात जगतो तो काळ म्हणजे कलियुग आहे. असं आपण अनेकदा ऐकलं असेल, पण तुम्हाला माहीत आहे का, हा काळ एकटा नाही तर हिंदू धर्मानुसार एकूण 4 युग आहेत आणि ही युग सतत एका चक्रात फिरत राहतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कलियुगामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण का गरजेचं आहे. आपण सर्वच जण या कलियुगात जगतो आहोत, जिथे ताण, चिंता, स्पर्धा, अनिश्चित असं संकट आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. अशा काळात मनाला शांती देणारा, संकटातून मार्ग दाखवणारा आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एकच आधार, तो म्हणजे आपले गुरु, आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा दिलासा आजही लाखो भक्तांना शक्ती देतो. तर सर्वप्रथम कलियुग म्हणजे काळाचा एक मोठा भाग, आणि हे चक्र 4 युगात येतं. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या 4ही युगांना मिळून महायुग असं म्हणतात. सतयुग हा सर्वात पहिला आणि सर्वश्रेष्ठ युग मानला जातो. ज्या ठिकाणचे लोक प्रामाणिक, शांत आणि धर्मशील होते. कोणताही अन्याय, खोटेपणा किंवा पाप नव्हतं. लोक देवांच्या खूप जवळ होते, म्हणून याला सुवर्णयुग देखील म्हटलं जातं. त्रेतायुगात भगवान राम यांचा जन्म झाला. रामायणाची कथा ही सगळ्यांना माहिती आहे. आणि द्वापर युगामध्ये धर्म आणि अधर्म यांचं संतुलन होतं. या युगात भगवान कृष्ण यांचा अवतार झाला. असं म्हटलं जातं की महाभारत युद्ध आणि भगवद्गीता याच काळात झाली. आणि कलियुग हे सध्याचं युग आहे. कालावधी हा सर्वांनाच माहिती आहे. या युगात पाप, लोभ, खोटेपणा वाढलेला आहे. लोकांमध्ये तणाव, चिंता आणि अस्थिरता जास्त आहे. पण या युगात एक सोपा मार्ग सांगितला आहे, भगवंताचं नामस्मरण. आपल्या गुरूंचं नामस्मरण हे सर्वात मोठा सोपा मार्ग आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कलियुगात नामस्मरण का इतकं महत्त्वाचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नावात अशी कोणती शक्ती आहे जी जीवन बदलू शकते, ते आपण बघणार आहोत. धर्म कमी होतो, अधर्म वाढतो, माणूस स्वार्थी बनतो आणि मन अस्थिर होतं. यालाच कलियुग म्हणतात. या युगात ध्यान, तपस्या, यज्ञ यासारख्या कठीण साधना सर्वांसाठी शक्य नसतात. म्हणून नामस्मरण हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग सांगितलेला आहे. देवाचं नामस्मरण म्हणजे काय, तर देवाचे नाव श्रद्धेने, प्रेमाने, विश्वासाने सतत उच्चारणे याला नामस्मरण म्हणतात. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र श्री स्वामी समर्थ हे नाव जपल्याने मन शांत होतं आणि आत्मिक शक्ती वाढते. स्वामी समर्थांच्या नावाची ताकद ही प्रत्येक सेवेकऱ्याला माहीत आहे. स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. त्यांच्या नावात अद्भुत शक्ती आहे. संकटात संरक्षण आपल्याला मिळतं. नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर होते. आत्मविश्वास वाढतो. मनाला शांती मिळते. म्हणून आपण आपल्या स्वामींचं नामस्मरण करतो. अनेकांचा अनुभव आहे की फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतात, परिस्थिती बदलायला सुरुवात होते. आणि मनाची शांती मिळवण्यासाठी आपल्याला कलियुगामध्ये नामस्मरण गरजेचं आहे. आज प्रत्येकजण तणावाखाली आहे. नामस्मरण मन शांत करतं. वाईट विचारांपासून दूर राहण्यासाठी नाव जपत राहिल्यावर नकारात्मक विचार कमी होतात. संकटांपासून संरक्षणासाठी स्वामी समर्थ स्वतः म्हणतात, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. सोप्या आणि सर्वांसाठी उपलब्ध मार्ग. ना वेळेचं बंधन, ना ठिकाणाचं, ना कधीही कुठेही. तुम्ही कोणत्याही वेळी नामस्मरण करू शकता. रोज सकाळी उठल्यावर तुम्ही 108 वेळा नामस्मरण करा, म्हणजे 108 वेळा जप करा. काम करताना मनात नामस्मरण करा. झोपण्यापूर्वी नामस्मरण करा. श्रद्धा आणि सातत्य ठेवा, हेच महत्त्वाचं आहे. आणि या कलियुगात आपण अनेक अडचणींना सामोरं जातो, पण जर आपल्या ओठावर श्री स्वामी समर्थ हे नाव असेल तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. नामस्मरण ही केवळ साधना नाही, तर ती आपल्या जीवनाची दिशा बदलणारी शक्ती आहे. आजपासून आपणही एक छोटासा संकल्प करूया. दररोज काही मिनिटं श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करण्याचा आणि विश्वास ठेवा, श्री स्वामी समर्थ नक्कीच तुमच्या जीवनात चमत्कार घडवतील. जर म्हणायला गेलं तर कलियुगात नामस्मरण का गरजेचं आहे. मन अस्थिर आहे. आजच्या काळात आपलं मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही. मोबाईल, सोशल मीडिया, स्पर्धा, सतत बदलणारे विचार यामुळे मन सतत भटकत राहतं. अशा अस्थिर मनामुळे निर्णय चुकीचे होतात. एकाग्रता कमी होते. समाधान मिळत नाही. नामस्मरण जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ किंवा कोणताही देवाचं नाव सतत घेतो, तेव्हा मन हळूहळू एक बिंदू केंद्रित होतं आणि विचारांची गर्दी कमी होते. मन शांत होतं, स्थिर होतं. नाम म्हणजे मनाला बांधून ठेवणारा एक मजबूत आधार आहे. तणाव, चिंता जास्त आहेत
आज प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी तणाव आहे, ताण आहेत, नोकरी, अभ्यास, नातेसंबंध, आर्थिक समस्या यामुळे चिंता वाढते. झोप लागत नाही, मनात भीती निर्माण होते. नामस्मरण केल्याने, नाम घेतल्याने मनाला एक प्रकारची आत्मिक शांती मिळते, हृदय शांत होतं, भीती कमी होते, सकारात्मक ऊर्जा वाढते. नामस्मरण म्हणजे मनासाठी नैसर्गिक तणावमुक्ती उपाय आहे. वेळ कमी आहे तुमच्याकडे आजच्या धावपळीच्या जीवनात, खूपच सगळ्यांकडे वेळ कमी आहे. ध्यान, पूजा, यज्ञ, वाचन यासाठी वेळ नाही. नामस्मरण केल्याने नामस्मरणासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. चालताना, काम करताना, स्वयंपाक करताना कधीही करता येतं. मनातल्या मनातही करता येतं. आणि मनातल्या मनात तुम्ही जप करा. आणि हा सर्वात मोठा साधनेचा मार्ग आहे. एनी टाईम, एनीवेअर. पूर्वीच्या युगात लोक तपस्या, योग, ध्यान, दीर्घ उपवास करायचे, पण आजच्या काळात हे सर्वांसाठी शक्य नाही. शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी, सातत्य ठेवणं कठीण आहे. नामस्मरण ही सर्वात सोपी साधना आहे. कोणालाही करता येते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. कोणत्याही विशेष नियमाची गरज नाही. कलियुगात नाम हे सर्वश्रेष्ठ साधन मानलं गेलं आहे. आणि आज आपण मी, माझं, मला यामध्ये अडकलेलो आहोत. अहंकारामुळे नाती तुटतात, मन अशांत होतं, आध्यात्मिक प्रगती थांबते. नामस्मरण केल्याने, देवाचं नाव घेताना आपण नम्र होतो. आपल्याला जाणवतं की सर्व काही देवांच्या इच्छेनेच चालतं. अहंकार कमी होतो, नम्रता आणि कृतज्ञता वाढते. नाम आपल्या मीपणापासून देवपणाकडे घेऊन जातं. आणि कलियुगात जिथे मन अस्थिर आहे, ताण वाढलेला आहे, वेळ कमी आहे आणि अहंकार वाढलेला आहे, तिथे एकच सोपा, प्रभावी, सर्वांसाठी उपलब्ध उपाय म्हणजे नामस्मरण. फक्त काही मिनटं रोज श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाव घेतल्यानंतर जीवनात शांती, समाधान आणि सकारात्मक बदल नक्की जाणवतील. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.